काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात एका भरधाव बेस्ट बसने 12 ते 14 लोकांना जीव घेतला असतानाच आता घाटकोपरमध्ये एका टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडल्याची घटना घडली। घाटकोपरमध्ये एका टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडले। यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरातली ही घटना घडली आहे। उत्तम बबन खरात वय वर्ष 25 असे या टेम्पो चालकाचे नाव आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। टेम्पो चालवत असताना स्टेअरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली। सदर अपघातामध्ये प्रीती पटेल वय वर्ष 35 राहणार घाटकोपर या महिलेचा मृत्यू झालाय। रेशमा शेख वय वर्ष 23, मारुप्पा शेख वय वर्ष 27, तोपा शेख वय वर्ष 38, मोहरम अली अब्दुल रहीम शेख वय वर्ष 28 सर्व राहणार चिरागनगर घाटकोपर मुंबई यांना मुकेमार व किरकोळ दुखापती झालेत। यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले। या घटनेची अधिकची माहिती अशी की घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडले। घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट परिसरातील ही घटना आहे। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे। घाटकोपरमधील चिरागनगरचा परिसर पाहिला तर इथं मोठं माशांचं आणि भाजी मार्केट आहे। यामधून हा टेम्पो नारायण नगरच्या दिशेने घाटकोपरच्या दिशेने भरधाव येत होता। दरम्यान हा टेम्पो मार्केटमध्ये शिरला आणि येथे असणारे स्टॉल उडवत पुढे आला। यामध्ये रस्त्यावरून चालणारी लोक किंवा खरेदी करण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांना या टेम्पोने चिरडले। यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान चालकाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले। चालकाने मद्यपान केले असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो घाटकोपर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।